अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहाल? बीडमधल्या पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची सुनेत्रा पवार यांच्यावर बोचरी टीका, तर काँग्रेसच्या भाषेवर सर्वच पक्षांकडून चौफेर टीका. राष्ट्रीय पक्षाला अशी भाषा शोभते का? काँग्रेसच्या गुंगी गुडिया विधानावरून अंजली दमानिया यांचा सवाल. सुनेत्रा पवारांसंदर्भात वापरलेले शब्द चुकीचे असल्याचंही मत. केंद्रीय निवडणूक आयोगाचं राष्ट्रवादीला पत्र. पक्ष घटनेमधील बदलासंदर्भात अध्यक्ष सुनेत्रा पवारांकडे मागितलं स्पष्टीकरण, तर वैध कागदपत्रही सादर करण्याचे निर्देश. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विरोधक पुन्हा आक्रमक. दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. संसदेबाहेरही अमित शहांच्या गैरहजेरीवरून विरोधकांचं आंदोलन. भाजप राष्ट्रीय अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यामध्येच कमळ कोमेजलं. बांकीपूर पोटनिवडणुकीमध्ये राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांचा ऐतिहासिक विजय. नाशिक शहरातील खड्ड्यांकडे महापालिकेचं दुर्लक्ष. विद्यार्थ्यांनीच रस्त्यावर उतरत खड्डे बुजवले. मुलांच्या कामाचं सर्वत्र कौतुक. नाशिक महापालिकेसमोरच 4 ते 5 फूट रस्ता खचला. मनपाच्या दारातच भला मोठा खड्डा पडल्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह. उल्हासनगर मनपा मुख्यालयास धोकादायक स्थितीत. इमारतीच्या अनेक भागांना मोठमोठे तडे. मुख्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांचा आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर. कोल्हापूरच्या माळशिरस तालुक्यात स्वस्त धान्य परस्पर विक्री केल्या प्रकरणात गावातील इतर लोकांना धान्य तो विकत असल्याचा प्रकार समोर. दुकानदारावर कायदेशीर कारवाई व्हावी, ग्रामस्थांची मागणी. तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना अटक. अभिनेत्री त्रिशा संदर्भात आक्षेपार्ह विधानानंतर कारवाई. पद्मश्री डी.वाय. पाटील यांचं निधन. वयाच्या 90व्या वर्षी कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास.